नमस्कार. पुन्हा एकदा माहेरची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा मी तुमच्यासाठी दह्याची कढी घेऊन आलेली आहे. तर चला तर मग झटपट बघूया की कढीचं साहित्य काय काय आहे. फोडणीसाठी तूप लागणार आहे, दही लागणार आहे, मीठ, जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता. कढीपत्त्याशिवाय कढी होतच नाही, त्यामुळे कढीपत्ता खूप आवश्यक आहे. बेसन, हळद आणि हा ओवा पण टाकल्यावर खूप छान टेस्ट येते. आणि हा हिंग. हे सर्व साहित्य. आता हे लसूण आणि मिरच्या ज्या आहेत आणि जिरे हे तिन्ही मिक्सरमध्ये लावून घेऊयात. ह्याची पेस्ट करायची. तर चला तर मग मी तोपर्यंत पेस्ट करते. तर आपण ह्याच्यामध्ये एका भांड्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे दही टाकून घेऊत. आता मी 3 चमचे टाकले, अजून एक 4 चमचे. त्याच्यामध्येच बेसन टाकून घेऊयात. 3 चमचे बेसन टाकलेलं आहे. आता हे थोडंसं मी लसूण वेगळं केलेलं आहे, हा आपण फोडणीमध्ये घेऊयात. आणि ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण दोन्हीही मिक्स आहे आणि जिरे. आता तुम्हाला तिखट कसं लागतं त्याच्या ह्याच्यानुसार अंदाजा घेऊन तुम्ही ती पेस्ट टाकून घेऊ. ह्याच्यातच आपण मीठ टाकून घेऊया. मीठही तुम्ही अंदाजाने टाका. प्रत्येकाच्या इथलं नटपणाचं प्रमाण वेगवेगळं असतं, त्यामुळे ते पाहून हे करा. आणि ह्याच्यामध्ये आपण हा ओवा जो मी घेतलेला आहे तो थोडासा ओवा घेऊन हातावर असा क्रश करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे चमच्याने हे आधी छान मिक्स करून घ्या. हे पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये. ते पाणी आपल्या अंदाजाने टाकून घ्या. पाणी टाकून छान पाणी टाकलं आणि बाकीचं सगळं सामान आपण ह्याच्यामध्ये जे टाकलं होतं सगळं ते एकत्रपणे छान मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान असं हे आपण ह्याच्यासाठी खाली मिक्स करतोय की ज्याच्यानी जेव्हा आपण गॅसवर हे सर्व ठेवूयात तर त्याच्या गुठळ्या बनणार नाही. ते एकत्रितपणे छान मिक्स होईल. आणि लसणाचा, हिरवी मिरचीचा आणि ओव्याचा या सर्व मिश्रणाला छान एक सुगंध बसेल. आणि आपण जेव्हा तयार करायला घेऊयात तेव्हा पाणी कमी जास्त वाटलं तर टाकून घेऊ शकतो. ठीक आहे. आता आपण फोडणी करूयात. फोडणीसाठी मी तूप वापरते. तुपाची फोडणी दिल्यावर कढी खूप छान लागते. हे 2 चमचे तूप टाकून घेऊया. तूप गरम झाल्यानंतर आपण जिरे आणि कढीपत्ता टाकून घेऊ. आता तूप बऱ्यापैकी तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया. जिरे थोडेसे हे करून घेऊ. आता आपण हिंग टाकूयात. चिमूटभर हिंग टाकूत. कढीपत्ता टाकून घेऊयात. आपण मीठ टाकलेलं होतं, ओवा टाकलेला होता आणि हिंगही टाकलं आहे, बेसनही टाकलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ आणि हे हिरवी मिरची, जिरे आणि लसणाची पेस्ट हे पण टाकून घेतली आपण. 2 मिनटं ह्याला परतून घेऊया. मस्त लसणाचा आणि हिरवी मिरचीचा खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. तुम्हाला करताना लक्षात येईल, मी इथे करतीये म्हणून मला छान मस्त सुगंध येतोय. तर थोडीशी आपण हळद टाकून घेऊया. मिक्स करू. आणि आता हे जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं हे मिश्रण हळूहळू ह्याच्यात टाकून घेऊ. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपली कढी तयार झालेली आहे.
फक्त त्याचा आंबटपणा थोडासा लाईट होण्यासाठी म्हणून मी अगदी एवढीशी ही साखर टाकते. बस, आता ही तुमची कढी मस्त तयार झाली. आपण गरमागरम सर्व करूया. हे बघा, मस्तपैकी कढी, आमटी आणि पुरणपोळी आणि भात